नमस्कार मंडळी, मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत युविन पोर्टलमध्ये डिलिव्हरी पॉइंट मॉड्यूल काय आहे, यामध्ये आपण कोणकोणती एंट्री करू शकतो आणि ती कशा पद्धतीने करू शकतो या संदर्भात आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सोबतच या व्हिडिओच्या दरम्यान मी प्रत्यक्षात एक एंट्री करून दाखवणार आहे, जेणेकरून आपल्याला एंट्री कशी करायची या संदर्भात संकल्पना स्पष्ट होईल. करिता आपण सर्वांनी व्हिडिओला स्किप न करता व्यवस्थितपणे बघावे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मग नंतर एंट्री करावी. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. डिलिव्हरी पॉइंट मॉड्यूल मध्ये एंट्री करण्याची प्रक्रिया. तर डिलिव्हरी पॉइंट मॉड्यूल मध्ये आपण जेव्हा एंट्री करतो त्याचे काही टप्प्यांमध्ये विभाजन केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी सोपं राहील. याकरिता आपण पहिले टप्पे समजून घेऊया. या एंट्री मधला सर्वात पहिला टप्पा आहे सर्च बेनिफिशरी. ज्या लाभार्थीचा आपण एंट्री करणार आहोत त्याचं युविन मध्ये रजिस्ट्रेशन झालंय किंवा नाही याची खात्री करण्यासाठी आपण सर्च बेनिफिशरी वाली प्रक्रिया करणार. दुसरं आहे प्री रजिस्ट्रेशन. ज्या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही याची खात्री आपण केलंय मग त्याचं आपण रजिस्ट्रेशन करणार. त्यानंतर प्रिव्हियस वॅक्सिनेशन हिस्ट्री अपडेट करणं. लाभार्थीनं आजच्या आधी जेवढे वॅक्सिन घेतले ते जर युविन मध्ये अपडेट नसेल तर मग अशा वेळेस आपण त्या वॅक्सिनेशनची एंट्री अपडेट करणार. त्यानंतर आहे डिलिव्हरी आउटकम आणि बर्थ डोसची एंट्री करणे. त्यानंतर जर लाभार्थीचा मृत्यू होत असेल तर मग अशा वेळेस आपण त्याच्या मृत्यूची नोंद सुद्धा युविन मध्ये करता येते. ठीक आहे, तर हे टप्पे आहे. या टप्प्यानुसार जर आपण एंट्री केली तर आपल्याला एंट्री करताना अडचण येणार नाही. चला मग आपण प्रत्यक्षात हे कसं करायचं या संदर्भात थोडाफार समजून घेऊया. डिलिव्हरी पॉइंट मॅनेजरची आयडी लॉग इन करण्यासाठी दोन ठिकाण आहे. एक आहे युविन ऍप्लिकेशन, जे आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यामध्ये लॉग इन करू शकतो. दुसरं आहे वॅक्सिनेटर वाला URL. या URL ला गुगल क्रोम मध्ये ओपन करून इथे सुद्धा आपण लॉग इन करू शकतो. या URL ची जे लिंक आहे हे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहिणार. तिथून त्या लिंक वर क्लिक केलं की डायरेक्ट आपण या पेजवर येणार आणि इथून आपण लॉग इन करू शकतो. तर लॉग इन करण्यासाठी इथे आपल्याला रजिस्टर्ड मोबाईल नंबर लिहायचा आहे, इथे पासवर्ड लिहायचा आणि लॉग इन बटन वर क्लिक करायचं आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तर इथं आपल्याला ते OTP लिहायचं आहे आणि परत लॉग इन या बटनवर स्पर्श करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर जसं आपण आता चर्चा केली आहे, पहिला टप्पा आहे आपला सर्च बेनिफिशरी. आपण सर्च बेनिफिशरी वाली प्रक्रिया करणार आणि या माध्यमाने लाभार्थीचं रजिस्ट्रेशन युविन मध्ये झालं आहे किंवा नाही झालं याची आपण खात्री करून घेणार. तर सर्च करण्यासाठी वेगवेगळे नंबर्स आहेत. त्यापैकी सर्वप्रथम आपण मोबाईल नंबरच्या माध्यमाने सर्च करणार. त्यानंतर समजा मोबाईल नंबरने लाभार्थी सर्च झालं नाही तर अशा वेळेस आपण आधार नंबरचा वापर करून लाभार्थीला सर्च करणार. मग नंतर इतर नंबरच्या माध्यमाने सर्च करणार. सर्च केल्यानंतर लाभार्थीचं नाव दिसत असेल याचा अर्थ लाभार्थीचं रजिस्ट्रेशन युविन मध्ये झालेलं आहे. परत त्याच लाभार्थीचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं नाहीये. आपण मोबाईल नंबरने सर्च केलं, आधार नंबरने सर्च केलं व इतर नंबरच्या माध्यमाने सर्च केलं तरीही लाभार्थीचं नाव दिसत नसेल तर याचा अर्थ त्या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये. मग आपण काय करणार, या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन करणार. एखाद्या लाभार्थीचं नाव दिसत आहे पण ते माहेरचं नाव दिसते आणि माहेरचा मोबाईल नंबर दिसते, तर अशा वेळेस आपण त्याचा दुसरं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, तर आपण त्याच रजिस्ट्रेशनला त्याच नावाला आपण एडिट करून घेऊ शकतो. तर हे काही टिप आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आणि या माध्यमाने आपल्याला पुढे जायचं आहे. चला तर मग आपण पुढे बघूया सर्च वाली प्रक्रिया आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. तर जेव्हा आपण लॉग इन करतोय तर पहिला पेज आपल्याला अशा पद्धतीनं दिसणार. तर यामध्ये वरती हा भिंग वाला जो चिन्ह आहे या चिन्हावर आपल्याला स्पर्श करायचा आहे.
स्पर्श केल्यानंतर आपल्याला पुढील पेज अशा पद्धतीने दिसेल। या ठिकाणी सर्च बाय वर आपल्याला क्लिक करायचे। सर्च बाय वर क्लिक केल्यानंतर हे एवढे पर्याय आपल्याला दिसतील। या नंबरच्या माध्यमातून आपण लाभार्थीला सर्च करू शकतो। जर सर्च बाय मध्ये आपण मोबाईल नंबर निवडला तर सर्च मेंबर मध्ये आपल्याला मोबाईल नंबर लिहावा लागेल। जर सर्च बाय मध्ये आपण आधार कार्ड निवडलं तर सर्च मेंबर मध्ये आपल्याला आधार नंबर लिहावा लागेल। तर अशा पद्धतीने आपण सर्च करू शकतो। तर इथं आपण बघू शकता, या ठिकाणी मी एक लाभार्थीला सर्च करतोय आणि इथं मी मोबाईल नंबर सिलेक्ट केलेला आहे आणि इकडं मोबाईल नंबर लिहिलेला आहे। तर इथं आपण बघू शकतो नो रिझल्ट फाउंड असा आपल्याला दिसतंय। मग आपण पुढे काय करणार, त्याच लाभार्थीला आधार कार्डने शोधण्याचा प्रयत्न करणार, आधार नंबरने सर्च करण्याचा प्रयत्न करणार। तर इथं आपण बघू शकतो आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं आधार नंबर लिहिलेला आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतो की लाभार्थी सर्च झालेला आहे, मात्र यांचं आडनाव जो आहे ते माहेरचं दिसतंय आणि मोबाईल नंबर जो आहे तो सुद्धा माहेरचा दिसतंय। त्याच कारणाने ते मोबाईल नंबरने सर्च करताना ते सर्च झालं नाही। ठीक आहे, मग अशा वेळेस आपण काय करणार, हा जो लाभार्थीचं नाव दिसतंय या लाभार्थीच्या नावावर आपल्याला स्पर्श करायचंय आणि पुढे जे आहे इथं एडिट वाला ऑप्शन आपल्याला मिळते। हे जे पिवळ्या कलरची पेन्सिल दिसते याच्यावर आपल्याला स्पर्श करायचंय। याच्यावर स्पर्श केल्यानंतर इथे आपल्याला एडिट मेंबर डिटेल वाला फॉर्म ओपन होते। तर या एडिट वाल्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचंय, जी गोष्ट आपल्याला चुकीची वाटते, जसं उदाहरणार्थ आपल्याला नाव चुकीचं वाटते तर फक्त आपण जे नवीन नाव आहे तेवढंच लिहायचं, सुधारित नाव। जर जन्मवर्ष चुकीचं वाटते तर फक्त तेवढीच माहिती बरोबर करायची। जर मोबाईल नंबर चुकीचं वाटते तर मग अशा वेळेस आपण फक्त मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिहिणार। म्हणजे जी गोष्ट आपल्याला चुकीची वाटते फक्त तेवढीच माहिती आपल्याला भरायची आहे, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये हात घालायचा नाहीये। शेवटी आपल्याला इथे एक चेकबॉक्स दिसते, याच्यावर आपल्याला टिक करायचंय आणि मग नेक्स्ट वर क्लिक करायचंय। नेक्स्ट वर जेव्हा आपण क्लिक करणार तर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल, त्या OTP ला आपल्याला इथं लिहायचं आहे आणि सेव्ह चेंजेस या बटनवर क्लिक करायचंय। आता आपण यांचं आडनाव बदललं आणि यांचा मोबाईल नंबर जे होता ते सुधारित केलं, तर मग आपण ते क्रॉस चेक करणार। त्यासाठी परत आपण सर्च वाल्या प्रक्रियेमध्ये आलो आणि या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट केला आणि इथं मोबाईल नंबर लिहिला। तर इथं आपण बघू शकतो त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर बदललेला आहे। ठीक आहे, परत यांचं रजिस्ट्रेशन करण्याची गरज पडली नाही। अशा पद्धतीनं आपण एखाद्या लाभार्थीचं माहेरचं नाव येत असेल तर त्यांना आपण ते नवीन नावाने बदल करू शकतो, एडिट करून घेऊ शकतो। यानंतर दुसरा टप्पा आहे प्री रजिस्ट्रेशन। जर सर्च केला आपण आणि आपल्याला खात्री झाली की या लाभार्थीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये तर मग आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करणार, रजिस्ट्रेशन करणार। समजा आधी रजिस्ट्रेशन झालं असेल तर दुसऱ्यांदा आपण त्या लाभार्थीचं करणार नाही। ठीक आहे, तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण काय करणार, होम पेज मध्ये सध्या आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की हे सर्वात खालचा जो निळ्या रंगाचा वर्तुळ आहे याच्यावर आपल्याला स्पर्श करायचा आहे। इथे स्पर्श केल्यानंतर हे पर्याय आपल्याला मिळेल, प्री/ऑन-साइट रजिस्ट्रेशन, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं स्पर्श केल्यानंतर हा रजिस्ट्रेशन वाला फॉर्म ओपन होईल। तर इथं आपल्याला माहिती भरायची, ज्या लाभार्थीचं आपण रजिस्ट्रेशन करतोय त्यांची माहिती आपल्याला भरायची आहे। इथं आपल्याला मोबाईल नंबर लिहायचा आहे। जर मोबाईल नंबर बघायचा असेल तर आपण ह्या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करून बघू शकतो। यानंतर दुसऱ्यांदा मोबाईल नंबर लिहायचा आहे, मग जन्मवर्ष लिहायचं आहे। जन्मवर्ष लिहिल्यानंतर टाइप ऑफ कॅटेगरी मध्ये प्रेग्नेंट वुमेन ऑटोमॅटिक आलेला आहे। जे आदिवासी समुदाय PVTG क्रायटेरिया मध्ये आहे ते जर लाभार्थी असेल तर मग आपण यावेळेस यस करणार, अथवा बाकी सर्व लाभार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी नो करायचं आहे। यानंतर पुढे आपल्याला लाभार्थीचं पूर्ण नाव लिहायचंय। मग जेंडर या ठिकाणी ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल कारण आपण गर्भवती महिलेची एंट्री करतोय। यानंतर डेट ऑफ लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड LMP डेट आपल्याला या ठिकाणी लिहायचे आणि हे लिहिताना आपल्याला अचूक लिहायचे कारण याच्या आधारावर EDD ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल। यानंतर ब्लड ग्रुप आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे। मग
डेट ऑफ लास्ट प्रेग्नन्सी आउटकम. या ठिकाणी सध्या वर्तमान मध्ये जी गर्भावस्था आहे याच्या आधी जी गर्भावस्था होती त्या गर्भावस्थेची आउटकम काय होतं. उदाहरणार्थ डिलिव्हरी झाली असेल तर डिलिव्हरीची तारीख, अबॉर्शन झालं असेल तर अबॉर्शनची तारीख या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. जर लाभार्थी प्रायमी असेल तर या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही. जर या ठिकाणी आपण डेट ऑफ लास्ट प्रेग्नन्सी आउटकमची डेट लिहिलं तर मग परत एक या ठिकाणी प्रश्न येईल, ते राहील त्या मागील गर्भावस्थेमध्ये लाभार्थ्यांनी TDचे किती डोस घेतले. मग ते आपल्याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर फोटो ID टाईप मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करायचे आणि पुढे आधार कार्डचा नंबर लिहायचा. मग ही माहिती भरल्यानंतर सबमिट करण्याच्या आधी आपल्याला जे आपण माहिती भरतोय ही सर्व बरोबर आहे याची खात्री करून घ्यायची, मग सबमिट बटनवर क्लिक करायचंय. अशा पद्धतीनं आपण लाभार्थ्याचा रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेऊ शकतो. हे झाला दुसरा टप्पा. आता आपण तिसऱ्या टप्प्यावर येऊ. तिसरा टप्पा आहे प्रिव्हियस व्हॅक्सिनेशनची हिस्ट्री अपडेट करणे. ज्या लाभार्थ्याची आपण एंट्री करणार आहोत त्यांनी व्हॅक्सिनेशन घेतलं आणि त्याची एंट्री पूर्ण झाली की नाही याची खात्री सुद्धा आपल्याला करायची आहे. जर व्हॅक्सिनेशनची एंट्री अपडेट नसेल तर पहिले आपण व्हॅक्सिनेशनची हिस्ट्री अपडेट करून घ्यायची आहे. ठीक आहे, ती कशी करायची आपण बघूया. इथं लाभार्थ्यांनी लसीकरण घेतलं, त्याची एंट्री झाली किंवा नाही झाली हे तपासण्यासाठी सुद्धा आपण सर्चवाल्या प्रोसेसमध्ये आलोय. त्या लाभार्थीला मोबाईल नंबरच्या माध्यमातून सर्च केलं, मग त्या लाभार्थीच्या नावावर स्पर्श केला. इथं आपण बघू शकतो की लाभार्थ्याची पूर्ण माहिती आलेली आहे आणि इथं यांनी जे व्हॅक्सिन घेण्यासाठी पात्र होते, ज्या लसीसाठी ते पात्र होते ती व्हॅक्सिन अजूनही पेंडिंग दिसते. तर मग यांना आपण विचारून खात्री करू शकतो किंवा यांच्या MCP कार्डवर बघून आपण खात्री करू शकतो की यांनी TDचा हा डोस घेतला आहे किंवा नाही. जर यांनी हा डोस घेतला असेल तर मग आपल्याला हे व्हॅक्सिन या लसीची एंट्री आपल्याला करावी लागेल. तर मग ते आपण कसं करणार, इथं वरती व्हॅक्सिनेशन वाला जो पर्याय दिसते त्याच्यावर स्पर्श करायचंय. मग अपडेट प्रिव्हियस व्हॅक्सिनेशन या पर्यायावर आपल्याला स्पर्श करायचंय. इथं स्पर्श केल्यानंतर ते लाभार्थी जे व्हॅक्सिन घेण्यासाठी पात्र आहे ते आपल्याला दिसणार. तर मग त्या नावाच्या समोर आपल्याला अशा चेकबॉक्स दिसेल, त्याच्यावर आपल्याला टिक करायचंय. मग ते व्हॅक्सिन कधी घेतली त्याची डेट आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे आणि मग आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर स्पर्श करायचंय. यानंतर चौथा टप्पा आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे डिलिव्हरी आउटकम आणि बर्थ डोसची एंट्री करणे. तर हे करण्यासाठी आपण लाभार्थीला सर्च केलं आणि त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यांचं व्हॅक्सिनेशनची हिस्ट्री अपडेट झालेली आहे. ह्या सर्व गोष्टी आपण खात्री केलं. यानंतर आपण करणार डिलिव्हरीची एंट्री, प्रेग्नन्सी आउटकमची एंट्री. मग इथं आपण प्रेग्नन्सी आउटकम वर क्लिक करणार, अपडेट या बटनवर क्लिक करणार. इथं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो इथं आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतील. प्रेग्नन्सी बेसिक डिटेल्स, रुटीन व्हॅक्सिनेशन इन प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आउटकम, न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन हे आपल्याला ब्लर दिसणार. जेव्हापर्यंत आपण प्रेग्नन्सी आउटकमची एंट्री करणार नाही तोपर्यंत हा विजिबल होणार नाही. एकदा की आपण याची एंट्री केली की मग ते न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन ओपन होईल. प्रेग्नन्सी आउटकम या बटनवर आपण क्लिक करणार तर इथं आपल्याला 3 वेगवेगळे पर्याय मिळतात. एक आहे डिलिव्हरी झाली आहे का, तर मग त्याची एंट्री करू. अबॉर्शन झालं आहे का, मग त्याची एंट्री करू. मॅटर्नल डेथ झाली आहे का, तर मग त्याची एंट्री करू. ज्या बटनवर आपण क्लिक करणार त्याच्याशी संबंधित प्रश्न या ठिकाणी विचारले जाईल. या ठिकाणी आपण डिलिव्हरीची एंट्री करतोय म्हणून या ठिकाणी डिलिव्हरीशी संबंधित प्रश्न विचारले. तर मग इथं काय विचारणार, प्लेस ऑफ डिलिव्हरी, डिलिव्हरी कुठे झाली, घरी झाली, इन्स्टिट्यूशनल झाली की इन ट्रान्झिट म्हणजे रस्त्यामध्ये झाली. हे 3 पर्याय असतील ते यापैकी आपल्याला निवडायचं आहे. इथं आपल्याला एक नोट दिलेला आहे, प्लीज एंटर डेट ऑफ डिलिव्हरी करेक्टली, इट कॅन नॉट बी मॉडिफाईड. डेट ऑफ डिलिव्हरी आपण जे लिहिणार आहोत
याच्यामध्ये आपल्याला एडिट करता येणार नाही, बदल करता येणार नाही, म्हणून हे आपल्याला अचूक लिहायचं आहे. एकदा चुकलं की याला काहीच करता येणार नाही, म्हणून आपल्याला काळजीपूर्वक ही एंट्री पूर्ण करायची आहे. यानंतर टाइप ऑफ डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे की असिस्टेड झाली आहे, LSA झाली, जे काही आहे ते आपल्याला इथं निवडायचं. यानंतर एक प्रश्न परत येईल की डिलिव्हरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होते का, तर मग काही कॉम्प्लिकेशन्स असेल तर ते लिहू शकतो, नसेल तर नन करून आपण पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. डेट ऑफ डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला अचूक माहिती, अचूक तारीख लिहायची. माहिती भरल्यानंतर एकदा आपल्याला तपासून घ्यायचं आहे जे माहिती आपण भरली आहे ती बरोबर आहे याची खात्री केल्यानंतर मग आपण सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन वाला जो पर्याय होता हा विजिबल झाला. याच्यावर आपण क्लिक करून पुढची एंट्री करू शकतो. तर न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन या पर्यायावर आपण स्पर्श केला तर इथं आपल्याला हा फॉर्म ओपन झालेला आहे. इथं पहिला प्रश्न आहे, लाईव्ह बर्थ आहे की स्टिल बर्थ आहे, ते आपल्याला निवडायचं आहे. जर स्टिल बर्थ निवडलं तर त्यानुसार माहिती विचारेल, लाईव्ह बर्थ म्हटलं तर त्यानुसार आपल्याला प्रश्न विचारले जातील. तर इथं आपल्याला लाईव्ह बर्थ वर क्लिक केलं तर पहिला प्रश्न आहे चाइल्ड नेम, जे ऑटोमॅटिक येईल. दुसरा डेट ऑफ बर्थ, हे सुद्धा ऑटोमॅटिक येणार. आणि यानंतर आहे टाइम ऑफ बर्थ, हे आपल्याला व्यवस्थित लिहायचंय. AM आणि PM लिहिताना सुद्धा आपण तपासून घ्यायचं आहे. यानंतर जेंडर आपल्याला लिहायचंय, सिलेक्ट करायचंय. त्यानंतर चाइल्ड वेट ॲट बर्थ इन केजीस, जेवढे किलोचं आहे ते बाळ आपण इथं आपल्याला ते किलोमध्ये लिहायचंय. यानंतर वडिलाचे नाव लिहायचंय. त्यानंतर बाळ जन्मता रडलंय की नाही, या ठिकाणी आपल्याला हो किंवा नाही हा पर्याय निवडायचा आहे. ब्रेस्ट फीडिंग स्टार्टेड विथिन 1 hour, जन्मता त्याला आईचं दूध दिलं गेलं की नाही, हे सुद्धा हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचंय. एनी विजिबल डिफेक्ट, त्या बाळामध्ये काही दोष आहे का, तर ते या ठिकाणी होय किंवा नाही हे आपल्याला लिहायचंय. यानंतर PVT जी आहे, परत शासनाद्वारे जे ठरविलेले आहे ते आदिवासी समुदायातील लाभार्थी असेल तर मग अशा वेळेस आपण यस करणार, अन्यथा बाकी सर्वांसाठी आपण नो करणार. यानंतर बाळाला बर्थ डोस दिले असेल तर त्याला इथे आपल्याला टिक करायचं आणि त्याची ती वॅक्सिन दिल्याची तारीख आपल्याला लिहायची आहे. जर दिलं नसेल तर अशा वेळेस आपल्याला कारण लिहावं लागेल का त्या बाळाला आपण बर्थ डोस दिलेले नाहीये. ठीक आहे, जर दिले असेल तर अशा पद्धतीने टिक करून इथं आपल्याला डेट लिहायची आहे. हे आपण न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन केलंय. तर इथं माहिती पूर्ण भरल्यानंतर आपल्याला एकदा तपासून घ्यायचं आहे जी माहिती आपण भरली ती सर्व अचूक आहे ही खात्री केल्यानंतर हा शेवटचा जो पर्याय दिसते सेव्ह अँड कंटिन्यू वर आपण क्लिक करून पुढे जाऊ शकतो. परंतु जर पिन्स झाले असेल तर अशा वेळेस आपल्याला सेव्ह अँड ऍड मोर या पर्यायावर स्पर्श करायचा आहे. इथे क्लिक करून दुसऱ्या बाळाची माहिती सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला भरायची आहे. जर एक बाळ असेल तर सेव्ह अँड कंटिन्यू करू शकतो. ट्विन्स असेल तर अशा वेळेस आपण सेव्ह अँड ऍड मोर करून दुसऱ्या बाळाची सुद्धा अशाच पद्धतीने माहिती भरू शकतो. तर इथं आपण सेव्ह अँड कंटिन्यू करून पुढे जाऊया. आतापर्यंत आपण डिलिव्हरी पॉइंट मॉड्यूल मध्ये एंट्री कशी करायची या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करून समजून घेतलं. आता आपण एक प्रत्यक्षात एंट्री करून बघूया. यामध्ये नेमकं आपल्याला काय काय अडचणी येत आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घेता येईल. तर इथं आपण बघू शकतो या ठिकाणी एक डिलिव्हरी पॉइंट मॅनेजरची ID लॉग इन केलेला आहे. तर यामध्ये आपण सर्च वाली प्रक्रिया पहिले करणार. तर इथं आपण क्लिक केलं आणि सर्च बाय मध्ये आपण बघू शकतो किती पर्याय आहे. एवढ्या माध्यमाने आपण लाभार्थीला सर्च करू शकतो. सर्वप्रथम आपण मोबाईल नंबरच्या माध्यमाने सर्च करणार, म्हणून आपण इथं मोबाईल नंबर सिलेक्ट केला आणि या बाजूला आपण मोबाईल नंबर लिहिणार. परंतु लाभार्थी सर्च झालं नाही. मग आपण दुसऱ्यांदा आधार कार्ड सिलेक्ट करणार आणि आधार नंबर या बाजूला आपल्याला लिहायचं आहे.
आणि मग नंतर जर लाभार्थी या ठिकाणी दिसत असेल तर याचा अर्थ त्यांचं रजिस्ट्रेशन झालं, आणि नाही दिसतंय तर मग यानंतर इतर नंबरच्या माध्यमाने सुद्धा आपण सर्च करू शकतो. या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर मग आपल्याला इतर पर्याय दिसतील. अशा पद्धतीने एवढे पर्यायाच्या माध्यमाने आपण सर्च करू शकतो. त्यानंतर आता आपण खात्री केलं आहे की लाभार्थीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाहीये, तर मग आपण रजिस्ट्रेशन वाली प्रोसेस करायची आहे. मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात खाली हा जो निळ्या रंगाचा वर्तुळ आहे याच्यावर स्पर्श करायचा आहे. इथं स्पर्श केल्यानंतर हा पर्याय ओपन होईल. इथं आपल्याला स्पर्श करायचा आहे प्री रजिस्ट्रेशन वाल्या पर्यायावर. तर प्री रजिस्ट्रेशनचा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे. यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न आहे मोबाईल नंबर. तर इथं आपल्याला लाभार्थीचा मोबाईल नंबर अचूक लिहायचा आहे. यानंतर दुसऱ्यांदा सुद्धा आपल्याला मोबाईल नंबर लिहायचा आहे, आणि हे सुद्धा आपल्याला लाभार्थीला विचारून किंवा आपण जे माहिती कागदावर लिहिलेली आहे तिथे बघून आपल्याला लिहायचं आहे. इथं वरती आपण जे लिहिलं त्याला बघून लिहायचं नाही. ठीक आहे. यानंतर जन्मवर्ष आपल्याला इथे लिहायचं आहे. लाभार्थीचं फक्त जन्मवर्ष लिहायचं आहे, पूर्ण तारीख लिहायची गरज नाही. टाइप ऑफ कॅटेगरीमध्ये ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर जर लाभार्थी शासनानं ठरवलेल्या क्रायटेरियानुसार पीबीटीजी मध्ये येत असेल तर मग यस करणार, अन्यथा सगळ्यांना आपण नो करणार. लाभार्थीचं पूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. यानंतर पुढे आपण जेंडर बघू शकतो, ऑटोमॅटिक आलेला आहे. LMP डेट आपल्याला इथे लिहायची आहे आणि हे अचूक लिहायचं आहे. याच्यानुसारच EDD कॅल्क्युलेट करेल युविन, म्हणून आपल्याला हे अचूकपणे लिहायचं आहे. यानंतर आहे ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप मध्ये जेव्हा आपण सिलेक्ट करू तर आपल्याला सर्व ब्लड ग्रुपचे प्रकार दिसतील, त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे. डेट ऑफ लास्ट प्रेग्नन्सी आउटकम. जर प्रायमी असेल तर इथं काहीच लिहिण्याची गरज नाही. जर याच्या आधी गर्भावस्था असेल तर मग त्यावेळची डिलिव्हरीची डेट किंवा अबॉर्शनची डेट आपल्याला निवडायचं आहे. तर या लाभार्थी संदर्भात ही दुसरी गर्भावस्था आहे, त्यामुळे आपण पहिल्या गर्भावस्थेसंदर्भातली माहिती या ठिकाणी लिहितोय. तर इथं आपण तारीख सिलेक्ट करून घेणार. ही तारीख सिलेक्ट केल्यानंतर परत एक प्रश्न विचारला जाईल, त्या गर्भावस्थेमध्ये त्यांनी किती TDचे डोस घेतले, नंबर ऑफ TD डोसेस रिसिव्ड इन लास्ट प्रेग्नन्सी. तर इथं आपण त्यांनी मागील गर्भावस्थेमध्ये जेवढी TDचे डोस घेतले ते आपण या ठिकाणी निवडणार आणि त्याच्या समोर जे वर्तुळ दिसते त्याच्यावर क्लिक करणार. यानंतर फोटो ID टाईप, यामध्ये आपल्याला आधार कार्ड निवडायचं आहे, कारण आपण आधार कार्डच्या माध्यमानेच रजिस्ट्रेशन करणार आहोत. इथे आधार कार्ड आपण निवडले की खाली आधार कार्डचा नंबर मागितला जाईल, ते आपल्याला या ठिकाणी अचूकपणे लिहून घ्यायचं आहे. 1 ते 2 वेळा ते तपासून घ्यायचं आहे. ही सर्व माहिती आपण भरली. यानंतर परत एकदा आपल्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकदा तपासून घ्यायचंय. जे माहिती आपण भरतोय ते अचूक आहे याची खात्री केल्यानंतर मग आपण सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे जनरेट आभा हा वाला पर्याय दिसेल. तर या ठिकाणी आपण सिलेक्ट ऑल या चेकबॉक्सवर क्लिक करून येस वर क्लिक करायचं आहे. इथे येस वर क्लिक केल्यानंतर ही माहिती जी आता आपण फॉर्म मध्ये भरली ती माहिती NHA वाल्या पोर्टल मध्ये जाईल, जिथे आभा कार्ड क्रिएट होत असते. समजा ही माहिती त्या ठिकाणी मॅच झाली तर ऑटोमॅटिक आपला आभा कार्ड सुद्धा क्रिएट होईल. म्हणजे एकच फॉर्म भरलं आणि या एक फॉर्मच्या माध्यमाने दोन्हीही रजिस्ट्रेशन, युविन मधलं रजिस्ट्रेशन आणि आभा सुद्धा जनरेट होईल. समजा हे आपण यस केल्यानंतर या ठिकाणी लाल रंगामध्ये काही लिहून येत असेल आणि हे सबमिट होत नसेल, हे रजिस्ट्रेशन पूर्ण होत नसेल, तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, हा जो आपण युविन मधला रजिस्ट्रेशन वाला फॉर्म भरलेला आहे त्याला बॅक करायचा आणि परत एक रजिस्ट्रेशन वाला नवीन फॉर्म ओपन करायचं. त्यामध्ये लाभार्थीची पूर्ण माहिती भरायची आणि दुसऱ्यांदा आपण जेव्हा या ठिकाणी येणार तर इथे या ठिकाणी सिलेक्ट ऑल वर क्लिक करून नो वर क्लिक करायचं आणि पुढे जायचं. अशा पद्धतीने आपण युविन मधील रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेऊ शकतो.
तर इथं आपण बघू शकतो की रजिस्ट्रेशन वाली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर आता आपण ज्या लाभार्थीची एंट्री करणार आहोत त्यांनी जेवढे वॅक्सिन घेतलेत त्या सर्व वॅक्सिनची एंट्री युविन मध्ये झाली आहे की नाही याची खात्री करणे गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, त्या लाभार्थीला सर्च करून त्यांनी जेवढे वॅक्सिन घेतले त्याची एंट्री झाली आहे की नाही याची खात्री करूया. ते इथे आपण काय करणार, मोबाईल नंबरच्या माध्यमाने लाभार्थीला सर्च करणार. सर्च केल्यानंतर लाभार्थीचं नाव या ठिकाणी दिसेल तेव्हा त्या नावावर आपण लाभार्थीच्या नावावर स्पर्श करणार. इथे स्पर्श केल्यानंतर खाली स्क्रोल केलं की त्याची संपूर्ण लसीकरणाची माहिती आपल्याला दिसेल. इथे आपण बघू शकतो लाभार्थी टिटेनस अँड डिप्थेरिया TD बूस्टर साठी पात्र आहे, परंतु याची एंट्री झालेली नाहीये, पेंडिंग दिसत आहे. तर अशा वेळेस आपण त्या लाभार्थीकडून खात्री करून घेणार की यांनी ही वॅक्सिन घेतली आहे किंवा नाही. जर घेतली असेल तर सर्वप्रथम आपण ही एंट्री पूर्ण करून घेणार. तर हे एंट्री पूर्ण करण्यासाठी हा रेकॉर्ड प्रिव्हियस वॅक्सिनेशन वाला जो पर्याय दिसते त्याच्यावर स्पर्श करणार आणि मग नंतर वॅक्सिनच्या समोर स्पर्श करून ती वॅक्सिन घेतल्याची तारीख आपण या ठिकाणी निवडणार आणि मग नंतर आपण सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर आपल्याला स्पर्श करायचा आहे. इथे जेव्हा आपण स्पर्श करणार तर त्यांनी घेतलेली वॅक्सिनची जी माहिती आहे ती युविन मध्ये अपडेट होऊन जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला लाभार्थ्याची प्रिव्हियस वॅक्सिनेशनची जी हिस्ट्री आहे ते अपडेट करून घेता येईल. हे दुसऱ्यांदा आपण रिव्ह्यू करू शकतो. रिव्ह्यू करून इथं आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर इथं ही प्रिव्हियस वॅक्सिनेशनची जी हिस्ट्री आहे ते अपडेट झालेली आहे. यानंतर आपण काय करणार, डिलिव्हरी आउटकमची एंट्री करणार. त्यासाठी इथं प्रेग्नन्सी वाला जो पर्याय दिसते याच्यावर स्पर्श करायचंय, मग अपडेट या बटनवर क्लिक करायचे. इथं आपले पर्याय ओपन झाले. इथं आपण प्रेग्नन्सी आउटकम वर क्लिक केलं तर इथं डिलिव्हरी, अबॉर्शन, मॅटर्नल डेथ हे सर्व पर्याय आपल्याला दिसते. संबंधित प्रश्न विचारले जाईल. तर इथं आपण डिलिव्हरीची एंट्री करतोय म्हणून डिलिव्हरीवर स्पर्श केला. प्लेस ऑफ डिलिव्हरी मध्ये पर्याय इन्स्टिट्यूशनल निवडला. हे नोट आपल्याला बघून घ्यायची आहे, चुकीची माहिती भरायची नाही. टाइप ऑफ डिलिव्हरी नॉर्मल आहे, LSCS आहे, असिस्टेड आहे, जे आपण सिलेक्ट करायचा. डिलिव्हरी कॉम्प्लिकेशन असेल तर टिक करायचे, नसेल तर नन करायचा. डेट ऑफ डिलिव्हरी हे आपल्याला बिलकुल अचूकपणे वारंवार बघून काळजीपूर्वक बघायचं आहे. यानंतर आपण जी माहिती भरली याची खात्री करायची ते बरोबर आहे. मग आपण सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर आपल्याला स्पर्श करायचा आहे. इथे स्पर्श केल्यानंतर न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन वाला पर्याय आपल्याला विजिबल होईल. न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन पर्याय दिसतील, लाईव्ह बर्थ आणि स्टिल बर्थ. इथं आपण स्टिल बर्थ निवडलं तर त्या संबंधित प्रश्न विचारेल, लाईव्ह बर्थ सिलेक्ट केलं तर त्या संदर्भात प्रश्न विचारेल. इथं लाईव्ह बर्थ आपण सिलेक्ट केलं, चाइल्ड नेम ऑटोमॅटिक आला, डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक आला. मग आपण टाइम ऑफ बर्थ लिहिणार. तर टाइम ऑफ बर्थ वर आपण क्लिक केलं तर घड्याळ येईल. हे आपल्याला व्यवस्थित टाइम सिलेक्ट करायचंय. मग त्यानंतर AM आहे की PM हे सुद्धा अचूकपणे लिहायचंय. मग जेंडर आहे ते आपल्याला निवडायचंय. चाइल्ड वेट ऍट बर्थ इन केजीस ते आपण लिहिणार KG मध्ये. वडिलाचे नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर जन्मता बाळ रडले की नाही या ठिकाणी हो किंवा नाही. ब्रेस्ट फीडिंग मिळाली की नाही इथे येस किंवा नो लिहू शकतो. एनी विजिबल डिफेक्ट इथे सुद्धा. मग त्यानंतर PVTG मध्ये आपण लाभार्थी आहे की नाही ते आपण येस और नो करू शकतो. त्यानंतर बाळाला बर्थ डोज सर्व मिळालेत की नाही, जर दिले तर त्याच्यावर टिक करून त्याची डेट टाकायची आहे. सर्व वॅक्सिनवर आपल्याला अशा पद्धतीनं करायचं आहे. जर आपण एखादी वॅक्सिन दिली नसेल तर मग ते का नाही दिले याचं कारण आपल्याला लिहावं लागते. मग यामध्ये आपण सर्वांना दिलं आहे म्हणून आपण वॅक्सिन सर्व टिक केलं आणि त्याची एंट्री केली. आणि सर्वात शेवटी बघा हे सिंगल बाळ आहे म्हणून आपण सेव्ह अँड कंटिन्यू करणार. जर ट्विन्स असेल तर सेव्ह अँड ऍड मोर मध्ये आपण जाऊन दुसऱ्या बाळाची माहिती भरू शकतो. तर इथं आपण काय करणार, सेव्ह अँड कंटिन्यू करणार. तर अशा पद्धतीनं आपण न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन सुद्धा कंप्लीट केलेलं आहे. तर हे आहे सविस्तरपणे डिलिव्हरी पॉइंट मॉड्यूल मध्ये
सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यापासून तर शेवटच्या न्यूबॉर्न रजिस्ट्रेशन पर्यंतची एंट्री आपण समजून पण घेतली आणि ते प्रत्यक्षात करून सुद्धा बघितलं. तर अशा पद्धतीनं आपल्याला युविन पोर्टलमध्ये डिलिव्हरी पॉइंट मॉड्यूल अंतर्गत ह्या सगळ्या एंट्री आपल्याला करता येते आणि ह्या एंट्र्या करताना आपल्याला काळजीपूर्वक करायचे. युविन मध्ये कुठलीही एंट्री चुकीची नाही झाली पाहिजे याची आपल्याला खात्री करायची आहे, कारण एकदा चुकलं की त्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येत नाही. तर आशा आहे या संदर्भातील ज्या विषयावर आपण चर्चा केली ते सविस्तर आपल्याला समजले आणि ही आपल्या कामामध्ये मदत करेल अशी आशा बाळगतोय. धन्यवाद.